एक बालसंस्कार शिबिरातला विद्यार्थी एका गावात जाऊन परमार्थ उभा करतो ना, मला असं वाटतं देवाने आता मुक्ती नाही दिली तरी चालेल. माझ्या अवतीभोवती 100 निर्व्यसनी तरुण आहेत. तुम्ही जा, येऊन बघा. माझा ड्रायव्हर प्रत्येक कीर्तनकार आपल्या भागातला त्या प्रत्येक कीर्तनकारापेक्षा जास्त नामस्मरण करतो शिका. बघा, हे मी कीर्तनात सांगतोय बरं का, जबाबदारीने सांगतोय. अहो, कीर्तनकार करत नाही एवढे आमची पोरं नामस्मरण करतात. हनुमान चालिसा झाला नाही तर पाणी पित नाहीत. हो, 15वा अध्याय म्हणत नाहीत तोपर्यंत पोशाख घालत नाहीत. का आपण करू नये? असं केलंच पाहिजे, कारण अवतीभोवती इतकी घाण आहे, इतकं वाईट आहे. त्याच्यात सुरक्षेसाठी तुम्हाला कवच घ्यावंच लागेल, आणि ते फक्त नामाचंच घेऊ शकता. दुसरा तुम्हाला योग येणार नाही, याग येणार नाही. कर्म दुष्टर आहे. ज्ञानाचा तुमचा माझा संबंध तरी काय? हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, हरि जय जय राम, जय जय राम, हरि जय राम, जय 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 जय राम, राम राम. सिटी मेंटेन होऊन थोडंसं व्हायच पाहिजे. थोडीशी बारीक येते बघा. हे आमच्यासाठी आहेत. आता ऑफ आहेत सध्या ऑफ आहेत का? हे बंद आहेत ना, त्याच्यामुळे कदाचित हे दोन स्पेशल असतील. थोडा कमी करा आणि ह्यांना वाढवा. हा वाढवा. हरिओम. रूप पाहता लोचनी, 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 लोचनी रूप पाहता लोचनी, लोचनी पाहता लोचनी, पाहता लोचनी. सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तोहा विठ्ठल बरवा, बरवा बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी, जोडी बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, जोडी बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा. विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव
आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा माधव बरवा बरवा हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय जय राम ते जावे तेथे कपाळ सरीसे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरी तेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत विंत सगळं निराळ हं. जेथे जावे तेथे कपाळ तेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरी तेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेषे संत संगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी होय धनपुत्र भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा भाग्य तरी होय धनपुत्र दारा वास बरा संतापाई कटवास बरा संताबाई कटवास बरा संताबाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होते सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे कामने करावी मिरा कामने हेची करावी कामने करावी मिरा कामने हेची करावी मिराशी बळी संतापाशी द्यावा जीव संतापाशी द्यावा जीव संतापाशी द्यावा जीव कामने हेची करावी मिरा कामने हेची करावी मिराशी कामने हेची करावी मिरा कामने हेची करावी मिराशी संतापाशी द्यावा जीव संताबाई द्यावा जीव संताबाई द्यावा जीव व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे अंतराय मूळ तेथे नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे विठोबार कुमाई 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 हरी
सरी जेथे जावे ते कपड सरी जेथे जावे ते कपाळ सरीचे 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 लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ लाभतो विशेष लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ जेथे जावे ते कपाळ सरीचे जेथे जावे ते कपाळ सरीचे हो जेथे जावे ते कपाळ सरीचे जेथे जावे ते कपाळ सरीचे लाभतो विशेषे संत संगे लाभतो विशेषे संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ लाभतो विशेष लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजते ते
जावे तेथे कपाळ सरिसे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेषे संत संगे, पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापायी, पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. तुका म्हणे हेची करावी मिराशी, तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे या, संतांच्या दुसरे चरणा संतांच्या, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, दास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रम, खलानिशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत. तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या आता माझ्या दंडवत,
तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेषे संत संगे पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा जेथे जावे तेथे कपाळ सरिषे लाभतो विशेषे संत संगे पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे निरूपणासाठी निवडलेला अभंग जो 2 दिवसापूर्वी तुमच्या परिचयाचा आणि अर्थदृष्ट्या पण परिचयाचा झालेलाच आहे तो संत प्रकरणातला सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्या प्रत्येकाचं निरीक्षण करतात. आजच्या अभंगाच्या जन्माचा इतिहास तुमचं माझं प्रत्येकाचं निरीक्षण करतात आणि निरीक्षणानंतर दिलेला जो परिणाम असतो ना तो परिणाम म्हणजे आजचा अभंग आहे. का? प्रांत कोणताही असू द्या हो, प्रत्येक प्रांतातला व्यक्ती त्या प्रांतात लाभ अपेक्षित धरतो. मग तो आध्यात्मिक प्रांतातला व्यक्ती असू द्या त्यालाही लाभाचीच अपेक्षा आहे, जरा निराळ्या लाभाची. राजकीय प्रांतातला व्यक्ती असला तरी त्यालाही लाभच अपेक्षित आहे, तो जरा त्यापेक्षा निराळा आहे. कृषी प्रांतातला माणूस तोही लाभच अपेक्षित धरतो म्हणून एवढा काथ्याकूट करतो, तोही लाभासाठीच. म्हणजे प्रांत कोणताही असू द्या त्या प्रत्येक प्रांतातील व्यक्तीची धावपळ लाभासाठी आहे. म्हणजे प्रत्येक जीव लाभाचा अभिलाषी आहे, हा जगद्गुरु तुकोबारायांचा निष्कर्ष आहे. नशा लाभाभिलाषी जीवाला लाभाच्या भाषेत संत संगतीचं महत्त्व सांगणारा हा अभंग आहे. ठाला विठाला लाभतो विशेषे संत संगे. अंडरलाईन करून ठेवा, अभंगाचा सेंटर पॉईंट आहे. संत संगतीत विशेष लाभ आहे. मग आता मी त्याचे प्रकार करत बसणार नाही. विशेष लाभ आणि सामान्य लाभ त्याचे उपप्रकार करण्यात आतापर्यंत आपण 2 तास घालवले, ते सगळं बाजूला ठेवून दुसरं काही करता येते का ह्याचा विचार करूया. ठाला विठाला. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं औचित्य फार गोड आहे. वर्धा जिल्ह्यातलं येणं तसं काही वर्षांमध्ये थांबलं होतं. आदरणीय श्री प्रीतम महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक कॉल केला. तो पण सरळ केला नाही, माध्यमातून केला. असं म्हणतात आता सगळीकडे माध्यमं शोधली जातात, जरा सोयीस्कर होतं त्याने. ठाला माझ्या सोयीस्कर शब्दाचा तुमच्या सोयीने अर्थ काढू नका, तो माझाच अर्थ घ्या. सगळ्याच गोष्टीचा माझाच घ्या. ठाला विठाला. आणि महाराजांच्या या उत्सवाबद्दल सांगितलं. मी महाराजांची प्रत्यक्ष कीर्तन ऐकली आहेत.
मी फोटो बघितल्यानंतर माझ्या पूर्वस्मरण जागृत झालं आणि पूज्य महाराजांचं कीर्तन मी ऐकलं आहे. अतिशय वारकरी शिस्तीत कीर्तन असायचं. सद्गुरू संत अर्थनारायण पंडित सरस्वती उपाख्य श्री रमेश महाराज चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या तपपूर्तीचं हे वर्ष आहे. एक साधू जाऊन 12 वर्ष झाले आणि तरी तुमचा परिसर त्यांना आठवणीत ठेवतोय ना, त्यामुळे आमच्यासारख्यांनी येणं गरजेचंच आहे. कारण तुमचा आठव जर साधूचा असेल ना, तर आम्ही प्रत्येकाने इथे कितीही त्रास झाला तरी आलाच पाहिजे. आणि तुमच्या स्मरणात प्रपंच असेल तर आम्ही लाथाडतो मग अशाला ठाला विठा हो. भगवान जनकेश्वराचा हा पवित्र दरबार आहे. श्री जनक महामुनींनी, त्यांना सगळेजण राजा म्हणतात, पण तुम्ही बघितलंय का एक कुतूहल, गीतेत असं विशेषत्वाने नाव बाहेरच्या माणसाचं कुणाचं आलं नाही, राजे लोकांचं तर आलंच नाही, पण एक मात्र मास्थिता जनकादया, बरोबर जनकाचं नाव आलं. कारण जनक राजे जरी असले तरी साधू लोकांमध्ये त्यांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जात होतं. ज्या श्रीमद भागवताची कथा तुम्ही श्रवण करता, त्या श्रीमद भागवताचा वक्ता जो अवधूत दिगंबर वृत्तीने युक्त झाला आणि निस्संग होऊन तुम्हा आम्हाला हे केवळ वेदाचं उपनिषदाचं पाचक स्वरूप भागवताच्या रूपाने मांडलं ना, त्याचे उपकार जनक महाराजांचे आहेत. ठाला विठाला. नसेल लक्षात आलं तर तुमच्या भाषेत सांगतो, भगवान शुकाचार्यांनी CETची परीक्षा तिकडे केली होती, त्याचं प्रिपरेशन जनक महाराजांकडे केलं होतं आणि त्यानंतर भागवत आहे. ठाला विठाला. अर्थात जनक राजांनी स्थापना केलेली श्री भगवान गणेशाची पवित्र मूर्ती बघून फार आनंद झाला. दत्त महाप्रभूच्या बॅकसाईडला असलेला तो निसर्गाने दिलेला एक चमत्कार, निसर्गाचा चमत्कारच म्हणावा, अर्थात दैवी शक्ती ती तिथे वाहणारा निर्झर ओढा आणि हे पवित्र वातावरण. इथून प्रत्येक गाव मला वाटतं 2-3 किलोमीटर आहे, बरोबर ना, आणि तरीसुद्धा ही पोरं इथे आलेत. डीजेवर नाचण्याच्या वयात बिचारे कीर्तनात येऊन बसलेत, तरी कशी बसले तरी मला चालतील. ठाला विठाला. कीर्तनात सन्मुख बसले असलेला श्रद्धावान श्रोता आणि कीर्तन सेवेला रंगवण्यासाठी उभी असलेली ही सर्व वारकरी संप्रदायाचे सेवादान करणारी गायनाचार्य, मृदंगाचार्य, विणेकरी, टाळकरी, चोपदार बाबा, सगळे साऊंडवाले, ते सगळ्यात महत्त्वाचे. आमच्या युतीत तेच महत्त्वाचे असतात. नाहीतर मग त्या मराठवाड्यात सिस्टम झाली, ते डीजेला वापरून जड झालेला साऊंड ते विकत घेतात आणि कमी पैशात सप्ताला देतात. आपल्या इकडे तसा प्रयोग करू नका म्हणून मी इकडे सांगत नाहीत. लोक कीर्तनातून ऐकून तेच करतात. ठाला विठा. चांगला योग आहे. प्रीतम महाराजांनी मला चांगल्या जागेवर बोलावलं आणि तुम्हाला आज सांगतो, खुलं सांगतो, लाईव्ह असेल तर तरी सांगतो की जागा चांगली असेल ना तर विचारच करायचा नाही. काय होतं, थोडंसं विदर्भातलेच माणसं आहोत आपण, विदर्भातलेच आहोत आणि विदर्भासाठी काम केलंच पाहिजे. आमचं तर असं स्वप्न आहे की विदर्भातला तरुण अजूनही अध्यात्मप्रवीण झाला पाहिजे. इतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणा इतका विदर्भातला तरुण अध्यात्मात सहभागी नाही. ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसून दररोज 1.5 GB संपवण्यासाठी मान वाकडी करून बसलाय. माकडं व्हाल काही दिवसाने, एवढे वाकडे करून बसलेत. अजूनही ताठ मानेने फार लोकांना चालता येत नाही. माझी झाली पण बॅग अडकून रेल्वेने प्रवासाने झाली, नाही तर मग GB संपवल्याने म्हणताल. माझं दररोज शिल्लक राहतं. ठला विठ्ठल. तुम्ही विचारणार नाही, पण तुम्ही म्हणाल दररोज शिल्लक राहतं तर तुम्ही रिचार्ज मारता कशासाठी? तुम्हाला फोटो कोण पाठवेल आणि तुमच्या पत्रिका कोण डाउनलोड करेल? तेवढ्यासाठी. ठाला. चांगला योग आहे. सगळी मोठी महाराज मंडळी आहेत, इतरही सगळी संप्रदायातली मोठी मंडळी आहेत. मला सगळ्यांचे नावं द्यात नाही, आमच्या महाराजांचाच फक्त परिचय आहे. इतरही सगळी संप्रदायात प्रेम करणारी गायक वादक मंडळी. सांगू तुम्हाला, कीर्तनकार 2 तासासाठी येतो गावात, त्याला वाहनं असतात, विशेष व्यवस्थाही असतात, पण 7 दिवस त्या गावातल्या सगळ्या वातावरणाला सहन करून सप्ताह पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ही लोक उपयोगाची असतात. हे सांभाळले पाहिजेत आपण. यांचा आदर तिथ्य, यांना हवं नको ते केलं पाहिजे. काही लोक जरा जास्तच आहेत तर जास्त आपल्याकडे नाहीच आहेत मुळात.
ते तिकडे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईत ते सुरू झालं आहे सगळं. आता ते विदर्भात देवाने आणू नये, कारण ते विदर्भाला परवडणार नाही. ठला विठ्ठल. पूज्य महाराजांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आहे आणि 12 वर्ष झालेत तरी महाराज तुमच्या स्मरणात आहेत. एका साधूने एका भागासाठी काम केलं ना तर ते पिढ्यानपिढ्यासाठी केलं जातं. नाहीतर मग ह्या तरुण पोरांना धोतर घालण्याची मनात इच्छा निर्माण झाली नसती, या पोरांना कीर्तनात बसण्याची इच्छा निर्माण झाली असती. आताही काही बाप इथे बसले असतील तर सांगतो, आता तरी किमान त्यांना कीर्तन ऐकायला लावा. तुम्ही फार कमवून ठेवण्याच्या नादात लागार ना तर हे कंबरड्यात लाद घालून बाहेर काढतील. असं बिलकुल होऊ नये. विदर्भात तरी अजून नाही, पण आम्ही जे जे बघतो ना, फिरून येतो. कमी वयात फार फिरवलं आहे देवाने, ते एवढ्यासाठी की कीर्तनं समृद्ध झाली पाहिजेत. ठाला विठ्ठल. ही संपत्ती आहे. तुम्ही कितीही FDR बनवून ठेवले ना, हे जर मापात नाही ना तर सगळं संपून टाकेल. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करा, त्याशिवाय पुढचं भविष्य सुरक्षित राहणार नाही. अर्थात एक साधू पिढ्यांसाठी काम करत असतो. महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव, त्यामुळे संतपर प्रकरणातला अभंग घ्यावा. मी अभंग निवडल्यानंतर मागावरून सांगितलं की हा अभंग घेतलेला आहे. कोणी घेतला? निंबोळकर महाराजांनी. हां घेऊ द्यात, घेतला तरी प्रश्न नाही. आपल्या कीर्तनांच्या अभंगाची महती एवढी मोठी आहे का 7 दिवस 7 कीर्तनकारांनी वेगळा घेतला तरी चिंतन वेगळं यायला पाहिजे. फक्त यूट्यूब न पाहणारे पाहिजे. अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद विश्वतोमुखम अस्तोभम अनवंद्यम च सूत्रम सूत्र विदो विदुः. हे जगद्गुरु तुकोबारायांचं काव्य आहे. काल ज्या अभंगावर कीर्तन केलं ते आज करणाऱ्याला आठवत नाही, ऐकणाऱ्यांना कुठं आठवेल. आणि आजही तुम्ही काल झाला म्हणत असाल तर सांगा ना मग त्यात काय काय मुद्दे झाले. मी ते वगळून सांगतो, ते पण होणार नाही. पण तुम्हाला अभंग तरी आठवला त्याबद्दल धन्यवाद. ठाला विठाला. मी एक वाक्य बोलून गेलो आणि त्याने सुरुवात करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आज प्रत्येकाचा अभ्यास केला आहे, प्रत्येक जीवाचा. आणि प्रत्येक जीव लाभाची अपेक्षा धरतो. जरा लहान मुलांपासून सुरुवात करूया, म्हणजे मग मोठ्यापर्यंत जायला कोणी आक्षेप घेत नाही. सरळ मोठ्यापर्यंत जायची ताकद नाही असं म्हणू नका, नाहीतर ह्यांच्याशी आपलं काही काम नाही सध्या. पण तरीसुद्धा लहान प्रांतापासून जाऊ द्या, प्रांत कोणताही असू द्या. लहान पोरं बसलेले जरा त्यांनाच विचारतो, प्रांत कोणताही लाभाचीच अपेक्षा आहे महाराज, लाभच. मग तो राजकीय प्रांत असू द्या, अध्यात्माचा प्रांत असू द्या, सामाजिक प्रांत असू द्या, का शेतीचा शिक्षणाचा प्रांत असू द्या, प्रत्येकाला लाभ अपेक्षित आहे. लाभ जरा सिद्ध करण्यासाठी व्यवहार सांगतो आणि लगेच आपल्या अभंगात येऊयात. पुढं पोरं बसली आहेत. बाळा, तू कुठल्या क्लासला आहेस? 6ला आहेस, बरोबर. तुला शाळेत पण शिकवलं जातं आणि ट्युशनला पण शिकवलं जातं ना? ट्युशन आहेत ना? नाही आहेत. अरे वा, तू तर वेगळा आहेस. तुला पण ट्युशन नाही. तुला रे? गावात ट्युशन नाही का सरांना तितका वेळ नाही, किंवा सरांना वेळ असण्याचा परिणाम पण ट्युशन नसतात. कारण सरांना वेळ कमी असला की ते बाकीचं ट्युशनला बघू असं सांगतात. कोणी सर असेल तर माफ करा, लाईत बघत असतील तर काय पण करा. ठला विठ्ठल. आपण पोरांना बघा ना हो, त्यांची वय तरी काय. मी ना ते नर्सरीला आणि त्या लोअर के जी आणि अप्पर के जीला जाणाऱ्या मुलांची दप्तराची वजनं बघत असतो. एवढं ओझं टाकलंय मायबापांनी त्यांच्यावर, बिचाऱ्याला त्या दप्तराचं ओझं वाहून वाहून नाकात शेंबूड येतो. म्हणून इथे हँडकरची लटकवलेली असते, त्याला पण स्टॅपल करतात. बोला का करतात? एवढं ओझं वाहिल्यावर त्याच्या नाकातून धारा वाहतील, नाही तर वाहे तरी काय. पण हे करतात तरी का हो? हा काथ्याकूट का? माझा मुलगा त्या वर्गात चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे. तू शाळेत जातोस, शाळेतून आल्यावर दररोज अभ्यास करतो. कशासाठी रे बाळा? जरा बोल मोकळं. आपण विदर्भातलेच माणसं आहोत, आपल्या भाषेत बोल. कशासाठी? पास होण्यासाठी, म्हणजे चांगले मार्क्स मिळावे. चांगले मार्क्स मिळवणे आणि चांगल्या मार्क्सने पास होणे कशासाठी रे बाळांनो? हां, कशासाठी? बोला. नोकरीसाठी. बरोबर. चांगले मार्क्स कशासाठी? नोकरीसाठी. जरा जवळ येत आहेत. पण चांगली नोकरी बाळा कशासाठी रे? हां, हसू नका. तुम्हाला वाटतंय ते मला अपेक्षित नाही.
चांगली नोकरी कशासाठी? चांगली नोकरी म्हणजे चांगलं पॅकेज मिळणे. तुम्ही हसले ते भलत्यासाठी. ते बरं आहे, नोकरीवाल्याला मिळतात बाकीच्यांना मिळत नाही, तोही प्रॉब्लेम आहेच अलीकडे. विदर्भात जरा सावध व्हा, अजूनही बरेच जवळपास 20% शिल्लक आहेत. काल मला भेटलेला 46 वर्षाचा होता, म्हणे एखादी मुलगी बघा. म्हटलं कशाला उगाच काथ्याकूट करतो काही वर्षासाठी. ठाला हा परिणाम काय येतोय हो? कीर्तनात याचं विद्रुपीकरण करणं मला अतिशय जड जात आहे. कारण ते माझे भाऊ आहेत आणि ज्यांची लग्न होत नाही, त्यांचं दुःख निराळ आहे. पण हा परिणाम आला तरी का? आपल्याचमुळे आला, आपल्याचमुळे. का? त्या काळात मला मुलगी नको हा ट्रेंड आला होता आणि त्यामुळे आता मुलांना मुली मिळत नाही हा ट्रेंड आला आहे. परिणाम आपलाच आहे. एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर, दोन्ही संप्रदाय झाले. ठाला विठाला. स्त्री भ्रूण हत्याचा बेसुमार अवलंब केला गेला त्या काळात, त्याचा परिणाम आता आला. आता मुली मिळत नाहीत. मुलांचे वडील आमच्याकडे रडतात, महाराज बघावं आमच्यासाठी. म्हटलं तुझ्या मुलासाठी बघितली असती तर आम्ही, म्हणजे झालं नाही असं नाही, केलं नाही. ठाला विठाला. कारण त्या काळात मला नोकरी होती, त्यानंतर मी राजीनामा दिला. 2014ला दिलेला आहे. म्हणजे गैरसमज नको म्हणून सांगतोय, नाहीतर मला माझं सांगायचं नाही आहे. हां, आणि ते पण बरोबर. नाही तर मग लोक बोलतात सगळ्या प्रांतात अयशस्वी झाले की यांना कीर्तन बरं. 2014ला मी प्राध्यापकीचा राजीनामा देऊन कीर्तन करतोय. ठाला विठाला. कशासाठी हे काथ्याकूट? चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. चांगले मार्क्स कशासाठी? चांगली डिग्री. चांगली डिग्री कॅम्पसमधून चूज झाला पाहिजे, चांगल्या कंपनीने घेतला पाहिजे. चांगली कंपनी म्हणजे चांगलं पॅकेज. आणि म्हणजे लहानपणापासून शिक्षणाचा हा सगळा काथ्याकूट कशासाठी? चांगलं पगार, चांगला पॅकेज मिळाला पाहिजे. म्हणजे काय? लाभासाठी. बरोबर? आता तुम्हीच उत्तर देत चला, मोठी माणसं सहकार्य कमी करत असतात. आता त्यानंतर प्रांत घ्या तुम्ही शेतीचा. आपण शेतकरी आहोत. इकडे काय पेरलं जातं? कोणते कोणते पिकं आहेत? कापूस, अजून सोयाबीन, अजून तूर, अजून चना, अजून गहू, अजून म्हणजे द्राक्षे, केळी असं काहीच नाही. आला ह्यांचा अंदाज मग. चला मला द्राक्ष, केळी, पपई, डाळिंब या प्रांतात कीर्तन करायला आवडतात, चांगली असतात. ठाला आता मला सांगा, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा असण्याचा मला स्वाभिमान आहे. बघा, शेतीत कापूस पेरला जाते, म्हणजे इकडे काय बोलतात त्याला? कपाशी. दरवर्षी शेतकरी कपाशीचंच पीक पेरतो का? नाही. काही वर्ष कपाशी झाली की नंतर तो काय करतो? तुरीकडे जातो. तूर झाली की नंतर सोयाबीनकडे जातो. वेळ जरा कमी मिळायला लागला, जीबी पूर्ण संपवली की सोयाबीन सोयीस्कर आहे, ते संपवण्यासाठी वेळ फार उरतो. पण नंतर ते असं वाहून जातं, त्यामुळे परिणाम 12 महिन्यावर जातो. परिणाम चांगले यावे यासाठी कपाशीतून तुरी, तुरीतून सोयाबीन, सोयाबीनतून चना वगैरे वगैरे पिकात जातात माणसं. का? दर एकरी चांगलं उत्पन्न मिळावं ह्यासाठी. म्हणजे शेतीतले सगळे प्रयोग आहेत हे कशासाठी? बोला. शेतीतले सगळे प्रयोग कशासाठी? तुम्ही फोटो बघत होते त्यामुळे तुमचं लक्ष नाही. तो तुकाराम महाराजांचाच आहे, दररोज तिथेच होता. ठाला शेतीतला काथ्याकूट कशासाठी? लाभासाठीच. जास्त पीक म्हणजे लाभ. बघितलं आपण. शिक्षणाच्या प्रांतातले प्रयत्न लाभासाठी, शेतीच्या प्रांतातले प्रयत्न लाभासाठी. राजकीय प्रांतात चला, राजकीय प्रांतात लोक ह्या पक्षातून त्या पक्षात जातात. बोला कशासाठी? देश सेवेसाठी. बरोबर? कसली देश सेवा? डोंबल्याची. लाभासाठीच. इथे मिळण्यापेक्षा तिथे जर जास्त मिळत असेल तर लाभासाठी. म्हणजे राजकीय प्रांतातली ही धावपळ कशासाठी? लाभासाठी. कृषी प्रांतातली धावपळ कशासाठी? लाभासाठी. शिक्षण प्रांतातली धावपळ कशासाठी? लाभासाठी. सगळं बोलल्यावर आपल्याला सोडू नये म्हणतात. आध्यात्मिक प्रांतातली धावपळ कशासाठी हो? रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, दत्त जयंती उत्सवाच्या दिवसात
लोक तारखा मागतात, डायरीत दिवसही रिकामे आहेत, तरी कीर्तन देऊ नये. कशासाठी? ठला विठ्ठल. लाभासाठीच, म्हणजे चांगल्या गावातलं कीर्तन मिळावं. आणि 500 लोकांमध्ये कीर्तन केल्यापेक्षा 50,000 लोकांमध्ये कीर्तन करून लोकांपर्यंत, अर्थात लाभासाठीच. हाही परिणाम चांगला असतो. महाराज, प्रत्येक प्रांतातली धावपळ लाभासाठीच आहे. पण लाभासाठी प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही प्रत्येक खरोखर लाभ प्राप्त होतो का हो? नाही. आपण नाना प्रयत्न करून प्रत्येक प्रांतातला व्यक्ती पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे लाभासाठी प्रयत्न करतो. पण ज्या वेळेस हे शरीर झिजवून झिजवून आपण पैसा कमवतो आणि कमवलेला पैसा प्राप्त झाल्यानंतर शरीरातला एखादा अवयव निकामी झाला की डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतो हे एवढं जर बरोबर व्हावं असं वाटत असेल तर ऑपरेट करावं लागेल, आणि त्या ऑपरेटला 10 लाख रुपये लागतील. आणि मग आपण विचार करतो नाही हो बाबा, रात्रंदिवस प्रयत्न केले आणि त्यामुळे एवढं कमावलेलं आहे, त्यामुळे आता ऑपरेशनची गरज नाही. बरोबर? असं करतात लोक. नाही, रात्रंदिवस जे कमावलं त्याला, ज्या माध्यमातून कमावलं त्याला दुरुस्त करण्यासाठी जे कमावलं ते घालवतात. म्हणजे लोक प्रयत्न करून करून पैसा कमावतात आणि शरीरात एखादी व्याधी शिरली का त्या व्याधीला दुरुस्त करण्यासाठी हाडाची काडं करून जे कमावलं ते घालवतात. मग सांगा ना, हा व्यापार झाला तरी कसा? फायदा म्हणून केलेल्या व्यापारात मुद्दलात तोटा आहे. मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. हे मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा मुदीम, ऐसा खोटा मुदीम. मुद्दलामध्ये पडे ऐसा खोटा मुदीम, ऐसा खोटा मुदीम, ऐसा खोटा मुदीम. तुम्ही आम्ही लाभासाठी जे करतोय असं आपल्याला वाटतंय ना, त्याने मुद्दलात तोटा येतोय. मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. जगद्गुरु म्हणतात, तुमचा माझा जो प्रत्येक प्रयत्न आहे ना तो लाभासाठी म्हणून करतोय आणि त्याच्यात तोटा होतोय. म्हणून तुम्ही जे करताय ना ते लाभासाठी करत असूनही त्याच्यात नुकसान होतंय, तोटा होतोय. मग का हो महाराज, आम्ही जे करतोय ते जर नुकसानाचं आहे तर मग लाभाची गोष्ट काय आहे? त्याचं उत्तर महाराज पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात देतात. लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष. जेथे जावे तेथे कपाळ सरी, जेथे जावे तेथे कपाळ सरी, जेथे जावे तेथे कपाळ. लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे, लाभ तो विशेष संत संगे. संत संघाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू, व्यक्ती आणि पदार्थाकडे जा, माणसाचं त्यात नुकसानच आहे. प्रपंचाचा संघ आपल्याला काय करेल? करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि भवाची आपुरी व्हावशी. म्हणजे प्रपंचाचा संघ तोटाच आहे. बरं, व्यवहारातल्या जीवांचा संघ जरी केला तरी ते शिकवतील काय? हो, लाभाच्या भाषेत नुकसानाकडे घेऊन जातील. मोह, बांधोनिया देती काळाची. कशामुळे? लोभामुळे. तुम्हाला लोभ शिकवतात व्यवहारातले लोक. अरे जरा शिक, नोकरी कर, 2 एकर शेती घे, घर बांध, गाडी घे. ह्याच्या व्यतिरिक्त सल्ला देणारा विदर्भात असला तर मला नाव सांगा, मी दररोज दर्शन घेत जाईल. काय सांगतो हो आपण आपल्या मुलाबाळांना? नक्की प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजे, कारण पैशाशिवाय तर इथे काहीच होत नाही. पैसा आयुष्यात महत्त्वाचा नाही हे सांगण्यासाठी पण बोलवलेल्याला पैसे द्यावे लागतात. यशास्ति वित्तम स नरह कुलीन
स पंडित स श्रुतिमान स गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुण कांचनमाश्रयन्ते धनवंता लागी सर्व मानता हे जगी सर्व मानता हे जगी सर्व मानता हे जगी सर्व मानता हे जगी धनवंताला सर्व मानता हे जगी सर्व मानता हे जगी सर्व मानता धनवंता लागी सर्व मान्यता आहे. इथं महाराज ज्याच्याकडे पैसा आहे ना लोक त्याला बहुमताने निवडतात. हे माझं म्हणणं नाही, आचार्य चाणक्य म्हणतात अर्थवान सर्व लोकस्य बहुमतः. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ना महाराज लोकांना अर्थवानाची पूजा करायला लागलेत ना त्यामुळे नीती समाजात संक्रमित होणं थांबलेली आहे. पैशावाल्याला काय महत्त्व देता महाराज, ते आज आहे उद्या नाही. संत वारंवार गातात आपण दुर्लक्ष केलं. असं म्हणतात संतांनी गायलं आहे की संपत्ती ही झाडाची सावली आहे आणि झाडाची सावली बाळांना एका जागेवर असते. झाड एका जागेवर असते. मग झाड एका जागेवर आहे तर सावली कशी काय बदलते जागा? हां बदलते. ती सकाळी पूर्वेला असते बरोबर हो म्हणते बघा. झाडाची सावली बाळांना सकाळी कुठे असते? पश्चिमेला असते आणि दुपारी पूर्वेला. एवढं सोपं आहे काय? मध्ये असते आणि संध्याकाळी पूर्वेला असते. सूर्य जसा असतो ना सूर्याच्या विरुद्ध चालते त्याला सावली म्हणतात. त्याची छाया सूर्याच्या विरुद्ध असते. आणि एका वृक्षाची सावली जशी दिवसातून 3 वेळा जागा बदलते महाराज धनही वारंवार जागा बदलतं. आज तुमच्या खिशात जी 500 रुपयाची नोट आहे महाराज उद्या ती माझ्या खिशात येणार बरोबर. आणि मग जे असं म्हणतात कल करे सो आहे का? नाही सोबत आहे का म्हटलं आहे. आपण पण असते आता डिजिटल आलं आहे सगळं. हे वास्तव आहे. आपल्याला विनोद वाटतो पण महाराज म्हणतात 10 चंचल वस्तूत याचं नाव आहे मनो मधुकरो मेघो मानिनी मदन. बोला मा म्हणजे लक्ष्मी आणि ती चंचल आहे. संत गातात महाराज म्हणतात या धनाचा विश्वास धरू नका. वासुदेव प्रकरणात सुंदर गातात या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. याता यातीन चोके कैसे भोगशील काया. याता यातीन चोके कैसे भोगशील काया. या हरी भजने विनटळ तुझे जन्म जाते वाया. या हरी भजने विनटळ जन्म जाते वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया.
भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. जरा शब्द ऐकता पुन्हा. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया यातायाती न चुके तै हे भोगशील काया या हरी भजने विन तुझे जन्म जाते वाया या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. सुंदर वासुदेव आहे. वासुदेव प्रकरणातला सगळ्यात चांगला मला आवडणार आहे. सगळ्यात कठीण आहे पण सगळ्यात आवडणारा वासुदेव प्रकरणातला सगळ्यात गोड वासुदेव महाराज. महाराज म्हणतात या धनाचा न धरी विश्वास. या संपत्तीचं काय घेऊन बसलात. काल जे सामान्य होते आज ते विशेष आहेत आणि आज जे विशेष आहेत ते उद्या सामान्य असतील. हा तर फेराच आहे ना बाबा. अहो सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न सतत लभते सुखम न सतत लभते दुःख. दिवस जर अहो ऊन पावसाचा खेळ आहे जीवन. काय उगाच अभिमान धरून बसले पदाचा श्रीमंतीचा प्रतिष्ठेचा आणि ज्ञानाचाही. ठाला विठाला या लाभाच्या मागे लागाल. माणसाने शाश्वत गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे. शाश्वत जी गोष्ट काही दिवसासाठी सुखावह आहे ना त्या गोष्टीच्या मागे लागणाऱ्यांना सामान्य म्हणतात. पण जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी फार कठीण आहे पण एकदा प्राप्त झाली की सुख आहे ना त्याला शाश्वत सुखाकडे धावणं म्हणतात. तुम्ही आम्ही पैशाच्या मागे धावतोय तुम्ही आणि मीही प्रत्येकजण नक्की. या कीर्तनाने आपल्याला पैशापासून दूर नेलं पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे महाराज. आणि इच्छा प्रामाणिक असली की ती प्राप्त होतेच. ठाला विठा अर्थात तुम्ही मी प्रत्येकजण लाभाच्या मागे धावणार आहे. तो लाभ खरा नाही. महाराज म्हणतात लाभ तो विशेषे संत संगे. तुम्हाला मला प्राप्त होणारे हे सामान्य लाभ आहेत आणि सामान्य सुख प्राप्त करून देणारे आहेत. विशेष सुखाची प्राप्ती पाहिजे आहे ना तर महाराज म्हणतात विशेषे लाभ संत संगे. विशेष लाभ पाहिजे असेल ना तर संत संगती शिवाय नाही. कारण संगतीच तुमच्या माझ्या मानसिकतेवर परिणाम करते ना. बैसता चोरा पाशी तैशी होय बुद्धी आणि देखताची चिंदी मन धावे. आदरणीय पूज्य महाराजांची भागवत कथा तुम्ही ऐकत असाल. त्यात धुंदुकारीचं वर्णन ऐकलंय का तुम्ही. गोकर्ण वेदाभ्यास करतो आणि धुंदुकारी भिल्लांच्या पोरांमध्ये खेळतो. त्यामुळे चोरीची सवय लागते. वेश्यागमन करतो. चौर्य कर्माचा परिणाम तोच असतो महाराज. आणि शेवटी अधपतित होतो तिरंक योनीला जातो. महात्म्यात तुम्ही सुंदर कथा ऐकली. द्युरुक्ती होऊ नये म्हणून सोडून देतो. कशासाठी सांगतोय की महाराज संगतीचा माणसावर परिणाम होतो. जरा भागवतातलं सांगितलं असेल म्हणून जरा नाथ भागवतातलं जाऊन एक चक्कर टाकून येऊया. ठाला विढा नाथ भागवतात महाराज सांगतात संगतीचा परिणाम कसा होतो आणि दुच्छल संगती माणसाला कशी फसवते. नाथ महाराज म्हणतात एका गावात एक गाय अतिशय कृश होती. पुराण दृष्टांत आहे. आता बारीक आहे का. दररोज गुराख्यासोबत ती चरायला जायची आणि गुराख्यासोबतच परत यायची आणि नियमाने चरल्यावर माणूस फार फुगत नाही. कृश झाली होती बिचारी. अतिशय कृश होती. पण ती दररोज गावात यायची ना त्यावेळेस ग्रामपंचायतच्या ओट्यावर एक गाय बसलेली दिसायची. ती जरा अर्धांड होती मस्त होती. मग ही दररोज येताना विचार करायची मी दररोज कीर्तनाला मी दररोज चरायला जाते मी दररोज गुराख्यासोबतच जाते एवढं असूनही मी कृश आहे आणि ही कुठेच जात नाही. दिवसभर ग्रामपंचायतच्या ओट्यावरच बसलेली असते. गायबद्दल बोलते. तरी ही कशी काय पुष्ट नेमकं काय. एकदा संवाद झाला. बारीक आहे का यातूनच काढावं लागेल तुम्हाला. मी सगळं काढून देत नसतो मला सवय नाही ती. दोघींचा संवाद झाला. ती म्हणते का गं मी दररोज गुराख्यासोबत चरायला जाते मी कृश आहे अगदी प्रामाणिकपणे आणि तू दिवसभर बसलेली असते चरायला जातेस तरी का आणि हे तुझे सिक्स पॅक्स निघाले तरी कसे. कुठलं जिम जॉईन केलंय. ती बोलली नो पेन नो गेन. मी रात्री त्रास घेते म्हणे. असं तुझ्यासारखं दिवसभर फिरत नाही
आमचा म्हणे फक्त रात्री 2 तास ठाला ढाला व्यवहारात भौतिकातली आकर्षण माणसाला होणार नाही तर तो जीव तरी कसला महाराज. अजूनही कीर्तनावर विवेचन करत असताना शेजारून फॉर्च्युनर गेली की आपली असावी असं वाटून जातं एकदा मनाला. मी प्रामाणिक आहे म्हणून सांगतो, पण तरी मला माझीच आवडते, कारण तीच असलेली बरी. कारण समित्या आपल्याकडच्या तेवढ्या सुदृढ नाहीत, त्यामुळे फॉर्च्युनरच्या नादाला लागायचं नाही. आपलं फर्निचर झालं तरी भरपूर आहे, कामापुरतं ग्रंथ ठेवायला. तिने विचारलं, असं कसं झालं ग म्हणे तुझं, कसं काय? ती म्हणे, तुझ्यासारखे दिवसभर प्रयत्न करून कोणी मोठं झालं का? हां, प्रामाणिक लोकांचा जमाना तरी आहे का? तुला माझ्यासारखं व्हायचं आहे का? मग म्हणे बस तू जे करते ते सोडून माझ्यासोबत ये. आता कमी प्रयत्नात जर काही मिळत असेल तर लोक जाणार नाहीत महाराज, मरायला तयार होतात. काही लोकांनी वर्षभराची पुंजी घेतली आणि ते दुप्पट करून मिळते म्हणून दिली. तिकडे कन्नड संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळं तेच झालं. ज्या भागात मी कीर्तनं करतो आणि त्या सगळ्या भागातल्या लोकांनी आयुष्यभर जे मिळवलं ते एका कंपनीत टाकलं आणि केला त्यांनी पोबारा. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या कीर्तनांचा परिणाम लोकांवर काय होतो ते. मला फार अभिमान की आपल्याने लोक नामस्मरण करतात, कारण 100 तरुण माझ्याने नामधारक झाले आहेत. फार अहंकार चढला होता. गेल्या वर्षी देवाने उतरूनच टाकला, कारण ज्या भागात मी कीर्तनं करतो त्या भागातल्या लोकांनी वरलीसारखा नफा मिळवण्यासाठी पैसे घालवले हो कीर्तनातल्या लोकांनी. कीर्तनातल्या लोकांनी जाऊ द्या प्रीतम महाराज, कीर्तन करणाऱ्यांनी ठाला विठाला. लोभाच्या नादाला लागू नका, कारण तोच तुम्हाला एक दिवस बुडावल्याशिवाय राहणार नाही. एक सामान्य लाभ माणसाला लोभास प्रवृत्त करतो. शास्त्र म्हणतं, लाभेन वर्धते इति लोभा. लाभाने वाढत जातो त्याला लोभ म्हणतात. आणि लोभाचं प्रवास करणाऱ्या कोणत्या व्यक्तीचं बरं झालं मला उदाहरण सांगा, मी उद्यापासून कीर्तनात सांगेल. नाही झालं, इथे लोभाचा व्यक्ती पतितच झाला. ही लोभयुक्त झाली आणि कमी मेहनतीत. आता अलीकडच्या तरुणांना ना कमी मेहनतीत श्रीमंत होण्याची इच्छा आहे. बस त्यांना श्रीमंत होणे हा एकच मार्ग साध्य ठरलेला आहे. आणि असं नसतं. यशासाठी शॉर्टकट कुठेच नाही, इथे झिजवावीच लागते, झिजवावी लागते. आणि तुम्हाला कोणी शॉर्टकट सांगत असेल ना तर तुमचं नुकसान करतोय. सावध व्हा आताच. कीर्तन ऐकणाऱ्या लोकांनी तरी किमान सावध व्हा. इथे जे जे मिळालेलं आहे ना ते सगळ्यांना मेहनतीने मिळालेलं आहे. अगदी अल्पावधीत भलत्या मार्गाने मिळवणारा समाधानी होत नाही, आणि मिळालं तरी फार काळ टिकत नाही. नका लागू भलत्याच्या नादाला. महाराज आपल्या साधू संतांनी सांगितलेला वेदबोधित मार्ग त्याने चला, नका जाऊ आडराने. ऐसी गरजती पुराणे वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालले. हो, हे का आहे? वारंवार संत सांगतात, याची गरज तरी का? कीर्तन आज समाज जागृतीचं सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे. सगळ्यात मोठं सांगू, बिघडवणारी साधनं तुमच्या उशापर्यंत येऊन पोचली आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं 2 GB तुम्हाला काही पण दाखवू शकतं, काहीही. म्हणून जरा गुगलवर जा आणि सर्च करा, भारतातले तरुण गुगलवर काय सर्च करतात आणि मला सांगा. हो, इतके घातक सर्वे आहेत. ही तुमची माझी मुलं आहेत. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी बघायला नको ते बघतात आणि त्यांनी ऐकायला नको ते ऐकतात. म्हणून बालसंस्कार शिबिरांची गरज आहे. प्रीतम महाराज बालसंस्कार शिबिराचे विद्यार्थी आहेत. आम्ही त्यावेळी पाठ घ्यायचो. एक बालसंस्कार शिबिरातला विद्यार्थी एका गावात जाऊन परमार्थ उभा करतो ना, मला असं वाटतं देवाने आता मुक्ती नाही दिली तरी चालेल. माझ्या अवतीभोवती 100 निर्व्यसनी तरुण आहेत. तुम्ही जा, येऊन बघा. माझा ड्रायव्हर प्रत्येक कीर्तनकार आपल्या भागातला त्या प्रत्येक कीर्तनकारापेक्षा जास्त नामस्मरण करतो. बघा, मी कीर्तनात सांगतोय बरं का, जबाबदारीने सांगतोय. अहो, कीर्तनकार करत नाही एवढे आमची पोरं नामस्मरण करतात. हनुमान चालिसा झाला नाही तर पाणी पित नाहीत. हो, 15वा अध्याय म्हणत नाहीत तोपर्यंत पोशाख घालत नाहीत. का आपण करू नये? असं केलंच पाहिजे, कारण अवतीभोवती इतकी घाण आहे, इतकं वाईट आहे. त्याच्यात सुरक्षेसाठी तुम्हाला कवच घ्यावंच लागेल, आणि ते फक्त नामाचंच घेऊ शकता. दुसरा तुम्हाला योग येणार नाही, याग येणार नाही. कर्म दुस्तर आहे. ज्ञानाचा तुमचा माझा संबंध तरी काय? ठाला विठाला. आम्ही फार घरी मुक्कामी थांबत नाही, पण ज्या घरी मुक्कामी थांबतो त्या घरातल्या मुलाला एखादी तरी साधना देतो. आज माझा ज्या परिवारात तुम्ही मुक्काम ठेवला होता ना, चिखलकर परिवार, तिथल्या मुलाला पण मी हनुमान चालिसाचा हे दिलेला आहे. तुम्ही स्नानाला जाता, पहिला लोटा अंगावर घेतला की जय हनुमान सुरू करा. तुमची आंघोळ होऊन टिक्का लावेपर्यंत, अर्थात लावत असाल तर 5 हनुमान चालिसे होतात, वायाला जाणार नाही. आणि तिथली वेळ नाही तरी तुमचे थंडे थंडे पाणी से नहाना चाहिए या स्तोत्रानेच होते ना. तिथे तुम्हाला काहीच काम नसतं. आणि फार वेळ नाही महाराज आम्हाला, आणि आमच्या मागे फार काम आहेत असे सांगणारे फार पक्के रिकामचोट आहेत.
फार रिकाम आहेत. विदर्भात एवढे बिझी माणसंच नाही. मी विदर्भातला आहे, पश्चिम महाराष्ट्रात फिरतो तरी मला 5 हनुमान चालीसा करायला वेळ मिळतो. दररोज 500 किलोमीटरचा प्रवास करून रात्री 3 वाजता झोपतो तरीसुद्धा मिळतो. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. नसती ढंगरी करायची सवय लागली आहे लोकांना, वेळ नाही हे नाही. आणि अशी मान घालून बसतात ना, तास कधी जातो मोबाईलमध्ये कळत नाही. ओट्यावर बसतात, लोकांच्या निंदा करतात. त्याने काय पुण्य प्राप्त होईल सांगा ना मला. आपण माणसावर जरा विचार करा. इतरांपेक्षा विचारशक्ती आपल्याला वेगळी दिलेली आहे ना, जरा दुरुस्त व्हा आणि संगती चांगली करा. कशासाठी बोलत होतो? फार फिरून येण्याची सवय नाही, सिद्धांताला बळकटी आणण्यासाठी फिरून यावं लागतं. लोभाने प्रवृत्त झाली आणि म्हटली शॉर्ट करणे आता मोठं होऊया. त्या कृष गायीने बलवान व्हायचं ठरवलं आणि दिवसभर उपाशी राहिली. संध्याकाळी तिने सांगितलं सगळं गाव झोपल्यावर आपला उत्सव सुरू होतो म्हणे. आपलं कामच ते आहे. बरोबर सगळं गाव झोपलं आणि ही त्या गोठ्यातून बाहेर पडली आणि या गाईजवळ आली आणि ते दोघं मिळून कीर्तनाला आहे. ते दोघे मिळून बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर शेतकरी उन्हाळ्यातही बागायती करतात काही लोक. त्या बागायती शेताला तार कंपाऊंड असतं, कारण जे मेहनतीने उभे करतात ना ते त्याला सुरक्षित पण करतात. किंवा जे आपल्या गोष्टीला सुरक्षित करू शकतात त्यांनी मेहनतीने वाढवलं आहे असं समजायचं. कारण बेईमानीने वाढवलेला सुरक्षित होऊ शकत नाही. मेहनतीने शेतकरी आपलं पीक सुरक्षित करतो. तार कंपाऊंड टाकलेलं होतं, आत हिरवा कंच चारा होता. ही जे दररोज येणारी ओढाळ गाय होती ना, हिने सांगितलं बस या तार कंपाऊंडवरून उडी घ्यायची आणि आत गेलं की चाराच चारा. आणि तुम्हाला भरपूर पाहिजे असेल ना तर उडी घेण्याची ताकद पाहिजे. भलत्याने नादाला लागू नये. कारण आता सगळे प्रदेश तार कंपाऊंड टाकून सुरक्षित आहेत. कोणत्याही कीर्तनकाराला एंट्री मिळत नाही. ताकद असेल तर उडी घे, नाहीतर चर इकडे कुरणार ठाला बेटा. तार कंपाऊंड आहेत, परंपरेचे, प्रथेचे, प्रदेशाचे, विद्वत्तेचे खरंच आहेत. महाराज सांगतो ऐका माझं, मी फार फिरून आलो, खरंच आलो तुम्हाला सांगतो. सगळे अनुभव घेऊन बसलो. मला महाराजांनी फार कमी वयात फिरवलं. सगळीकडे कुंपण आहेत. तुमच्यात शक्ती पाहिजे, नाहीतर मग मिळणार नाही तुम्हाला. हिने उडी घेतली, हिला उडी घेण्याची सवय नव्हती. कशी बशी उडी घेतली, मागचे पाय अडकले, कसे बसे काढले आणि गेली. बघते तर इतका हिरवा कंच चारा की आतापर्यंत बघितलं नव्हतं असं. समोर डिश आली, सगळे ड्रायफ्रुट्स सगळं त्याच्यात होतं. हो, हिरवा कंच चारा, कपाशी होती, नाना प्रकारचे पीक होते. आणि मग ते खायला लागली. तिने म्हटलं बरोबर आहे, एवढं जर मिळत असेल तर 2 तास खूप झाले. कारण तेवढं मिळते तर 2 तास फार वाटतील ना लोकांना. ती म्हटली 2 तासात तर मी बघ महिन्याभरात कशी दुरुस्त होते ते. आणि अशी आध्यासासारखी खायला लागली. सगळीची सगळी प्लेट संपवली की नवीन समजावं. ती दररोज येत होती, ती जरा व्यवस्थित चरत होती. पण सांगू, ज्या शेतात ती चरत होती ना त्या शेतात ही आज पहिल्यांदा गेली नव्हती. कोणती? दररोज जाणारी ही पहिल्यांदा आली होती. आणि शेतात दररोज कोणतं तरी जनावर येऊन नुकसान करते हे शेतकऱ्याला कळलं होतं. आणि त्यामुळे आज तो एक काळं घोंगळं घेऊन दबून बसला होता. आज ज्याचं जनावर येईल ते पकडायचं आणि पकडून आतापर्यंत झालेलं सगळं नुकसान त्याच्या मालकाकडून भरून घ्यायचं. कारण जनावराकडून नुकसान भरून निघत नाही म्हणतात, किंवा नुकसान भरून निघत नाही त्याला काय पण म्हणा. ठाला याने ठरवलं होतं या 2 गायींनी शेतात उडी घेतली हेही याला ठाऊक आहे. पण याला जरा टप्प्यात येऊ द्यायचं होतं. कारण चांगली माणसं टप्प्यात येऊनच कार्यक्रम करतात, एकदम नाहीत करत. छान घेतला टप्पा. मग त्यांना जरा आत येऊ दिलं, कारण पकडायसाठी बरं होईल. आणि दबा धरून बसलेला शेतकरी थोडा थोडा दपकून दपकून पुढे यायला लागला गाय पकडण्यासाठी. पण जसा पुढे येणार लागला त्यावेळेस चाहूल लागली कुणाला? दररोज कीर्तनकाराला, ते म्हणजे करणाऱ्याला कळतं पटकन कमी जास्त काय ते. आणि तिने ओळखलं आणि ती हळूहळू हळूहळू तार कंपाऊंडकडे गेली आणि धाड दिशा उडी घातली बाहेर. हा बोलला एक जाऊ द्या पण दुसरी तर मिळणार आहे. आणि ही अशी आध्यासासारखी गायला खायला लागली होती. सगळा शब्द चुकतात. खायला लागली होती का माहीतच नाही. शेतकरी आला, पकडली, बांधून ठेवली. शक्ती होती तेवढी मार रात्रीच मारली. आणि बाकी सकाळी ओळख पटवून आधार कार्ड घेऊन जाऊया याच्या मालकाकडे. दिवस उजाडला, शेतकरी आला आणि बघितलं तर गाय गावातल्या रामराव पाटलाची होती. इथे नाही ना कोणी? असला तर योगायोग समजावा, त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही. आणि बोलला पाटील गाय वागवायला होत नसेल तर वागू नका, पण दुसऱ्याच्या पिका सोडू नका. ह्याला ना याच्या घरापुढे सकाळी सकाळी कुणी आलेलं आवडत नव्हतं. आणि आज पहिल्यांदा कुणीतरी नाव घेऊन नुकसान करण्याची जबाबदारी देत आहे. याच्या जीवावर आलं. तो बोला काय बोलतोस? मी माझ्या गाई चारायला गुराखी ठेवलंय. ते ठेवला असेल पण ही गाय तर तुमची आहे ना.
गेल्या महिन्याभरापासून गाय माझ्या शेतात येत आहे, 40,000चं नुकसान. सकाळी सकाळी आला होता, पाटलाच्या जीवावरली, तो बोलला तुझं 40,000 नुकसान झालं ना, 41 घे, पण आता बोलू नको, निघून जा. प्रकरण मिटवलं. पण 41 दिल्यानंतर लोक मग शांत नाहीत बसत, मग अभंग पण बघतात, काल कोणता परवा वगैरे वगैरे. मग 41 तर दिले, पण त्याला बोलून घेतलं. का रे, दररोज तुझ्याकडे गाय चरण्याची जबाबदारी होती, तू काय करतोस, कशासाठी पगार देतो तुला? गाय दुसऱ्याच्या शेतात गेली आणि महिनाभरापासून नुकसान करतोय म्हणून सकाळी येऊन त्याने माझी अब्रू काढली. आजपर्यंत माझ्या दारात कुणी आला नाही आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं, त्यामुळे तुझा 2 महिन्याचा पगार कापतो. त्याचा पगार कापला, याच्या जीवावर आली, कारण गायीमुळे नुकसान झालं होतं. कारण त्यापेक्षा छोट्या छोट्या माणसावर जबाबदारी देत ढकल निघायची इच्छाही नाही. तो गेला आणि त्या गायीला मारलं. ती विचार करत होती, काल रात्री पण मारलं, आज रात्री पण मारलं. तिच्या लक्षातच येत नव्हतं हा परिणाम कशाचा आहे. आणि नंतर कळला तिला, हा युतीचा आणि पॅनलचा परिणाम आहे. आणि पुन्हा या गायीने असं करू नये म्हणून त्या गुराख्याने एक मोठं लोढणं आणलं. लोढणं कळतं बाळा, लोढणं मोठं लाकूड असतं आणि त्याला साखळदार मांडला आणि तो तिच्या गळ्यात बांधला. तिचं ओझं होतं त्याच्या 75% वजन बाबा त्याचं झालं. बिचारीला अगोदरच कृश होती आणि आता रोज तिला त्या लोढण्याचं ओझं घेऊन चालावं लागत होतं. कशाचा परिणाम? महाराज म्हणतात, ओढाळ धेनूच्या संगती धर्मधेनू चरता शेती, ओढाळ पळे अतर्क्य गती धर्मधेनुशी लोढणे, असंग संग दोषेन साधो याती विक्रयाम, एक रात्र प्रसंगेन काष्ट घंटा विडंबना. विठ्ठल अर्थात संगतीचा परिणाम आपल्यावर होतो महाराज. ओढाळाची संगती आपल्याला परिणाम देईल तो दुःखाचाच असेल आणि संताची संगती परिणाम देईल तो लाभाचा, विशेष लाभाचा असेल. म्हणून तुम्ही आम्ही ज्या संघाचा लाभासाठी म्हणून वापर करतोय ना, तो प्रत्येक संघ महाराज तुम्हाला दुःख देणारा आहे. मग विशेष लाभ, साधा नाही, विशेष लाभ महाराज म्हणतात, लाभतो विशेषे संत संगे. पण का हो महाराज, आम्ही असं ऐकलंय की आपल्या प्रारब्धात असतं तसंच मिळतं. मग प्रारब्धात असेल तसंच जर मिळत असेल तर संतांच्या संगतीत गेल्यावर प्रारब्ध बदलेल. महाराज म्हणतात, हो बरोबर आहे, प्रारब्धाचा नियम आहे, तुमच्या प्रारब्धात जेवढा आहे ना तेवढंच मिळेल, तुम्हाला तितकंच मिळणार आहे. तुमचे प्रयत्न मात्र चालू ठेवा. पण प्रारब्धात आहे त्यापेक्षा वेगळं मिळावं असं वाटत असेल तर संग संतांचा करावा लागेल. नाहीतर नियम तर आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. तुम्ही जा कुठेही, कपाळ नाम प्रारब्ध तुमच्या सोबतीलाच आहे. पण त्या व्यतिरिक्त अपेक्षित असेल ना तर लाभ तो विशेष. लाभ तो विशेष.